नमस्ते. नमस्ते. नमस्ते मित्रांनो. तर आज आपण आलो आहोत आपल्या गुलाब फॅमिलीच्या घरी आणि आपल्या ज्या दिदी आहेत त्यांनी आज पूर्ण कुटुंबासाठी आपली जी मोमेंट आहे ही घरी घेतलेली आहे. तर चला एक छोटासा अनुभव आपल्या दिदींचा ऐकूया. तर सगळ्यात पहिले दिदी मला सांगा की तुम्हाला या मॉम हेल्थ केअर बद्दल कोणी सांगितलं? मला माझ्या फ्रेंडनी सांगितलं होतं. ऍक्च्युली मी लोकमान्य हॉस्पिटलमध्ये गेली 20 वर्ष काम करत आहे. एक वर्षभरापूर्वी मला चिकनगुन्या हा आजार झाला होता. जॉईंट पेन हा इतका सिव्हिअर होता की मला मेडिसिन घेतल्याशिवाय त्यांनी फरकच पडायचा नाही. जवळजवळ 6 महिने मी स्टिरॉइड मेडिसिन घेतलेले होते पण त्यांनी काहीच रिलीफ मिळत नव्हता. पण मला मेडिकल साईड मध्ये असल्यामुळे मला माहिती त्याचे साईड इफेक्ट काय असतील म्हणून मी शक्यतो नंतर टाळायला लागले होते की मेडिसिन नाही घ्यायची. पण तरी सुद्धा जॉईंट पेन हे काही माझं कमी झालं नव्हतं. तुमचं म्हणणं असं की तुम्हाला चिकनगुनिया झालेला आणि 20 वर्षापासून तुम्ही तिथं काम करताय. मग तिथल्या डॉक्टरांनी तुम्हाला या त्रासासाठी काय सजेशन दिलं? गोळ्या मेडिसिनच फक्त द्यायचे. स्टिरॉइड हे हानिकारक आहे म्हणून मला माहितीच आहे पण डॉक्टर पण म्हटले होते की जास्त मेडिसिन घेऊ नका. गरम पाणी वगैरे शेकवा एवढंच म्हणजे असं सांगायचे. बाकी दुसरं काही पर्याय नाही असं सांगितलं. आणि हा आजार आहे तो जवळजवळ 3-4 वर्ष राहणार आहे असं पण सांगितलं. कारण तुमचा हा जो आहे आजार तो हाडापर्यंत गेलेला आहे एवढंच सांगितलं. अच्छा, म्हणजे आज लोकमान्य हॉस्पिटल जे आहे हे खरं सांगायला गेलं तर हाडांसाठी स्पेशल आहे आणि तिथंच आपल्या दिदी हे काम करतात आणि तिथल्याच डॉक्टरने यांना सांगितलं की बाबा हाडांपर्यंत जे आहे हे त्रास पोहोचलेले मग ह्यासाठी जास्त गोळ्या तर खायला लागतील असं सांगण्यात आलं. पण डॉक्टरने आतल्या काकून ऐकून सांगितलं, दिदीने ऐकून सांगितलं की बाबा गोळ्या जास्त खाऊ नका कारण त्याचा पण काही ना काही दुष्परिणाम आहेत. मग दिदी मला सांगा की तुम्ही ठीक आहे 6 महिने डॉक्टरने जशा गोळ्या दिल्या तशा काही गोष्टी घेतल्या खाल्ल्या मग त्यातून तुम्हाला काय बदल जाणवला गोळ्यांनी? मला भरपूर म्हणजे विकनेसपणा वगैरे यायचा. फायदा नव्हता होत? फायदा होत नव्हता. अच्छा, म्हणजे गोळ्या खाऊन पण तो बदल तात्पुरता पण नव्हता दिसत? एकदम किंचित म्हणजे 5% वगैरे असेल, जास्त नाहीच. अच्छा, म्हणजे गोळ्या खाल्ला की तात्पुरतं थोडंफार बरे वाटणार नंतर वापस तोच त्रास. मग हा त्रास तुमचा किती वर्ष झाला चालू? 14 महिने झाले. बापरे, 14 महिने. म्हणजे 14 महिन्यांपासून तुम्ही गोळ्या औषधं करता, बरोबर? अच्छा, मग जसं तुम्ही म्हणला की तुमच्या मैत्रिणी तुम्हाला मॉम हेल्थ केअर बद्दल सांगितलं. मग तुम्ही या मॉम हेल्थ केअर मध्ये किती महिन्यांपासून येता? 3 महिने झाले मला तिथे येताना. ऍक्च्युली मला फर्स्ट डे ला ह्याचा सगळा इफेक्ट इतका छान जाणवला की घरी आल्याला माझी मुलगी सुद्धा मला म्हणली तुझा आज चेहरा का फ्रेश दिसतो. आणि मी नाईट करून तिथं म्हणजे मैत्रिणी म्हटली होती की तुम्ही पण चला तुम्हाला तिथे बरं वाटेल. नंतर तुम्हाला घ्यायचं नाही घ्यायचं हा तुमचा प्रश्न आहे. मग आज मला दिदी सांगा की तुम्ही गोळ्या खाता औषधं खाता ह्या गोष्टींनी फरक नाही पडला पण इथं थेरपी एक टाइम घेऊन पण तुम्हाला आपल्या मॅटची थेरपी घेऊन तुम्हाला एक टाइमामध्ये एवढा चांगला बदल दिसला. तर मग ही मॅट आज घरी घेण्याचं मुख्य कारण काय? घरी म्हणजे या माझ्या फॅमिलीसाठीच घेतलेले. घरात आता माझे 2 हार्ट पेशंट आहेत, डायबिटिकचे 2 पेशंट आहेत. ओके, त्यांच्यासाठीच म्हणजे पुढे उपयोगी पण पडणार आहे आणि त्यांचं पण मेडिसिन मला कमी करायचं आहे. आज आपल्या दिदी आहेत त्यांच्या इकडे सासूबाई बसलेले आहेत, तिकडे सासरे बसलेले आहेत आणि हा जो निर्णय कुठेतरी आपल्या सुनेनी घेतलेला आहे त्याची खूप चांगली गोष्ट आहे. आणि सांगायला आवडतं की आज एका मुलीने आई वडिलांना व्यवस्थित करण्यासाठी कुटुंबाला व्यवस्थित करण्यासाठी आपली मुवमेंट घेतली आहे. तर खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे आणि प्रत्येक घरामध्ये एक अशी सून भेटावी हीच मी विनंती करेन. थँक्यू. आणि जवळजवळ 3 महिने झाले मी मेडिसिन खूप कमी केले. माझ्या मुलीला पण तुम्ही विचारू शकता. म्हणजे 10 किलो पण 3 महिने झाले म्हणजे नाहीच घेतलंच नाही. बऱ्यापैकी नाहीच घेतलं. खूप छान. आणि हीच गोष्ट आहे की बाबा गोळ्यांना गोळ्या तुम्हाला काही वेळासाठी व्यवस्थित करू शकतात पण नैसर्गिकपणे पूर्ण कुटुंबाचं आयुष्य जे आहे वाढवण्याला मदत करणार ती आपली मॉम मॅटर्स. थँक्यू.